अरे काय झालं, कुणाला शोधतोयस? अगं असं समज तुलाच. नुसतं समजू ना. नाही म्हणजे मला तर शोधणारच नाहीस तू. खरं तर का नाही रेशमे, त्या वादविवादाच्या स्पर्धेत का नाही तुलाच टाकली पाहिजे होती बघ. इथं सारखं माझ्यावर वाद घालत असतेस. वय मग कशाला थांबिलोस मला? जाते मी, म्हणजे वाद तरी नाही घालायचे. आणि असं काय झालं की नुसतं रुसून बसायचं. आपल्याच माणसं रुसायचं असतंय अभ्या. आणि मी रुसायचे बंद झाले तर समज मी तुझ्यापासून लय लांब गेले. ए बया, अगं असं काय बोलू नकोस. आणि हे असलं अवघड बोलण्यापेक्षा का नाही मला व्हायची मदत कर की. सांग की काय करू? रेशमे, मी का नाही वादविवाद स्पर्धेत भाग घेतलाय. म्हणजे बघ त्याच्यात काय असतं, एकानं आपली बाजू मांडायची आणि दुसऱ्यानं त्याच्या विरोधात बाजू मांडायची. म्हणजे बघ तुला एक आता उदाहरण सांगतो. माणसाची कामं रोबोटनं करणं चांगलं का वाईट, काय वाटतं तुला? वाईटच की. कसं पटवून दे बघू मला. हा, आता बघ, माणसाला मन असतंय, विचार असतात. वेळे प्रसंगी काय चूक काय बरोबर हे कळतंय की माणसाला. अगं पण ते कॉम्प्युटरमध्ये फिट केलं तरी त्या रोबोटला बी कळणारच की. अगं समधी कामं तेव्हा आपल्यासाठी करणार, समजा ऐकणार आपलं. आणि सीमेवर अगं दुश्मनांबर लढताना किती कामाला येईल ते. अरे पण दुश्मन कोण आहे? ज्याच्याकडे रिमोट असेल तोच ठरवणार ना. तर रोबोटला कसं काय कळेल? म्हणजे माणसं ओळखायला चुकणार ते. त्याच्याकडे त्याचा रिमोट तोच त्याचा मालक. अर्ध्या रोबोटला माहित बी नसेल आपल्याला कोणी बनवलंय. म्हणजे आपल्याच माणसांच्या विरोधात त्याला वापर देऊ शकतं की. कारण त्याला ना मन आहे ना भावना.